युद्ध करणं हे क्षत्रिय म्हणून तुझं धर्म आणि कर्तव्य कर्म आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात. कर्मापेक्षा त्या कर्माला प्रेरक जी बुद्धी ती स्थिर करून समत्वतेनं कर्म करणं आवश्यक आहे असं आपल्याला सांगते ती भगवद्गीता. हरिओम. आता आपण या अध्यायातल्या महत्त्वाच्या अशा चौथ्या श्लोकाकडे वळतोय बघा. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्याच भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. आता भूमी म्हणजे अर्थातच पृथ्वी, आप म्हणजे पाणी, अनल म्हणजे वायू, अनल म्हणजे अग्नी, वायू म्हणजे अर्थातच वारा, खम म्हणजे आकाश आणि शिवाय मन, बुद्धी आणि अहंकार तत्व. अशी जी 8 तत्व असतात ना, तिला म्हणतात अष्टधा प्रकृती. 8 प्रकाराची म्हणजे 8 प्रकारात विभिन्न झालेली इवम बे प्रकृती ही माझी प्रकृती आहे असं भगवंत सांगतायत. आता या अध्यायामधले हे पुढचे काही श्लोक अतिशय महत्त्वाचे आहेत बरं का, कारण त्याच्यामध्ये भगवंत आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान आणि विज्ञान देणार आहेत. त्याची सुरुवात या श्लोकापासून करत आहेत. प्रथम विज्ञानाबद्दल सांगतायत बरं का. ते काय म्हणत आहेत, कारण विज्ञान काय ज्ञान काय भगवत तत्वाचाच विचार आहे हो, ते जाणणं महत्त्वाचं आहे. भगवंत काय सांगतायत, भूमी म्हणजे पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आप, आकाश ही सगळी पंचमहाभूतं. महत्त्व त्याच्याबरोबर मन, बुद्धी आणि अहंकार ही सगळी एकत्र करायचं. ही 8 झाली की माझी प्रकृती आहे. आता अष्टधा प्रकृती महत्त्वाची का आहे, कारण लक्षात घ्या आपली जेवढी लौकिक किंवा बौद्धिक शास्त्र आहेत ना, ही सगळी या पंचमहाभूतांमध्ये येतात सगळी, किंवा या मनबुद्धीशी निगडीत असतात. जसं बघा ना, जसं विविधतेचं दर्शन होतं, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, सायन्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, मेडिकल सायन्स आहे, इंजिनिअरिंग आहे, हे सगळी शास्त्र पंचमहाभूतांशीच निगडीत आहेत ना. दुसरं काय आहे, नक्कीच निगडीत आहेत. त्यांच्याशी काही वेगळा संबंध असूच शकत नाही. आणि हे जे दर्शन पंचमहाभूतांशी ते आहेत ना, विविधतेचं दर्शन आहे ना, ते कुणाचं दर्शन आहे, खऱ्या अर्थाने भगवंताचंच दर्शन आहे, कारण त्याचाच विस्तार तर आहे ना. आणि हेच विज्ञान आहे ना, ह्यालाच विज्ञान असं म्हणतात. आणि या सर्वांना धारण करणारी एकमेव शक्ती कोण आहे, परमेश्वर आहे. हे जाणणं आणि त्याच्यासमोर शरणागत होणं, नतमस्तक होणं म्हणजेच हे ज्ञान आहे हो. आता बघा ना, मनामुळे काय घडतं, मनामुळे वाङ्मय घडतं, साहित्य घडतं, नाट्य घडतं, सिनेमा घडतात, वेब सिरीज घडतात, आणि हे सगळं ते मनातूनच घडतं ना. हे सगळे मनाचेच खेळ आहेत. जसं बघा ना, त्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला अनेक लोकांनी घरात राहून काय केलं, वेब सिरीज बघितल्या, सिनेमा बघितले. हे सगळं कशामुळे मिळालं, हे मनातूनच प्राप्त झालेलं आहे. मग बुद्धीतून काय घडतं, बुद्धीतून गणित, तर्कशास्त्र, कार्यकारण भाव हे सगळे त्यातूनच निर्माण होतात ना. आणि मग अहंकारातून समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र होतं. ही सगळी अपरा प्रकृती आहे हो, सगळी अपरा प्रकृती. अपरा प्रकृतीमध्ये धर्मकारण पण येतं हां, परा आणि अपरा दोन्ही प्रकृतीमध्ये. पण अध्यात्मशास्त्र मात्र नक्की प्रकृती ते पराप्रकृतीमध्येच येतं. म्हणजेच काय झालं, धर्मकारण काय, राजकारण काय, समाजकारण काय, अर्थकारण काय, वाङ्मय काय, विज्ञान काय, कला काय, शिक्षण काय, ही सगळी आपल्या संस्कृतीची अंग आहेत की नाही, हे सगळे आवश्यकच आहेत. आणि प्रकृती आहे, हा विस्तार आहे, केवळ विज्ञान आहे, हे जाणणं अतिशय आवश्यक आहे. आणि ही सगळी प्रकृती काय आहे, अपरा प्रकृती आहे. पण या सगळ्यात विचारात महत्त्वाचा शब्द कुठला आहे माहिती आहे, भगवंताचा इतियम मे असं ते म्हणत आहेत. म्हणजे ही प्रकृती कुणाची आहे, माझी आहे असं भगवंत सांगतायत. म्हणजे मग सगळी जमीन, जगातलं सगळं पाणी कुणाचं हो, भगवंताचंच आहे. सब भूमी गोपाल की. आणि तरी आम्ही त्याच्यावर हक्क सांगतो, जमिनीच्या प्रत्येक फुटासाठी बांधतो, माझी जागा आहे म्हणून तिला कुंपण घालतो. कुणाची जमीन, सगळी भगवंताची की नाही. आता तुम्ही म्हणाल काका हे ठीक आहे हो, पण हे माझं पाणी आहे असं तर काही कोणी म्हणत नाही ना. अहो म्हणतात ना, काय नाही, जगामध्ये तर पाण्यावरून भांडणं होतातच, तो भाग वेगळा. अगदी भारतात सुद्धा होतात की. आता भारतामध्ये जे प्रांतामध्ये भांडणं आहेत ना, कृष्णा विवाद, हे काय हो, कृष्णेचं पाणी किती पाणी तामिळनाडूला, किती कर्नाटकला. आपल्याकडे सुद्धा गोदावरीचं पाणी किती महाराष्ट्राला, किती विदर्भाला.
त्यातलं किती विदर्भाला द्यायचं, किती मराठवाड्याला द्यायचं, किती पाणी आंध्रमध्ये जाऊन द्यायचं, भांडणं आहेतच की, नाही कुठे आहे. अवकाशाला अगदी आपल्या प्रांतातसुद्धा 2 वर्षापूर्वी आठवा, जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा गोदावरीचं पाणी नाशिकला द्यायचं का पुढच्या मराठवाड्याला द्यायचं, हा प्रश्न होताच की नाही. किंवा बारामतीच्या बाबतीतसुद्धा एक प्रश्न आला होता ना, की अमका उजवा कालवा कोणाला द्यायचा, का डावा कालवा कोणाला द्यायचा, वगैरे वगैरे. म्हणजे सगळे भांडणं पाण्यापर्यंत होतात ना. अहो काय सांगू, प्रवचनामुळे अनेक गावात जायचा प्रसंग येतो. मागे एका गावामध्ये गेलो होतो, तिथे प्रवचन होतं. रात्रीचा मुक्काम एका घरी होता. आता उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून आम्ही गच्चीवर झोपलो होतो. झोपण्यापूर्वी त्या यजमानाने मुलाला आठवण दिली बरं का. काय सांगितलं, अरे विहिरीला कुलूप घातलंस का बाबा. मला आश्चर्य वाटलं, विहिरीला कोणी कुलूप घालतं काय. ठीक आहे, आता त्यावेळी काही बोललो नाही. त्यानं विचारलं सकाळी उठल्यावर, का विहिरीला कुलूप घालता तुम्ही लोक, काय आहे काय. ते म्हणाले, अहो काय करणार काका, इथे विहिरीला कुलूप घालावं लागतं. अहो जेमतेम 4-5 बालद्या पाणी रात्रीपर्यंत जमतं. पाण्याची टंचाई फार आहे आणि आपण उठायच्या आतच लोक ते घेऊन जातात. मग आपल्याला दिवसभर पाण्यासाठी वण फिरावं लागतं. त्यामुळे इथे बघा तुम्ही गावात फिरून प्रत्येक विहिरीला कुलूप आहे. आणि खरोखर मी बघितलं, 2-4 आसपासची घरं बघितली, यांचं घर बघितलं, प्रत्येकाच्या विहिरीला कुलूप होतं. म्हणजेच काय होतं, हे पाण्यासाठीच होतं की नाही. पण म्हणजे या गावकऱ्यांचा दोष नव्हता बरं का. काय करणार त्याला, अगतिकता होती हो, पाणी टंचाई अशीच होती. आता कदाचित परिस्थिती बदलली असेल, खरं आहे. पण भगवंत काय सांगतायत, ही सगळी पंचमहाभूतं खरी तर माझी आहेत. म्हणजे आपण त्याच्या वस्तूला स्वतःचे म्हणणं हे पाप आहे की नाही हो, निश्चितच पाप आहे. पण आपण ते करतो सगळेच जण. आता भगवंत काय सांगतायत नीट लक्षात घ्या. ते काय म्हणतायत, भूमी, जल, अग्नी, तेज, वायू आणि आकाश. आता इथे आकाशाचा अर्थ स्काय नाही आहे, लक्षात ठेवा. आकाश म्हणजे स्पेस, जी पोकळी आहे ती, तर तो त्याचा अर्थ आहे. ही 5 महाभूतं मन, बुद्धी आणि अहंकारी 3 तत्त्व मिळून माझी अष्टधा प्रकृती होते. आता पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही तर स्थूल तत्त्व आहेत. पण ती त्यांच्या गुणवृत्तीमध्ये असतात की नाही. तन्मात्रा स्वरूप काय असतं, कशी जाणतो आपण त्यांना. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे त्यांचे गुण आहेत. त्या गुणामुळेच त्यांना जाणतो की नाही. आणि ती पण सूक्ष्म पंचमहाभूतच आहेत ना. आता यातला जो गंध आहे पृथ्वीचा, तो कसा असतो. पृथ्वीचा गंध फक्त चांगलाच असतो. हे फुलांचा सुवास येतो, जमिनीवर पहिला पाऊस पडला की छानपैकी वास येतो. हे जे जमिनीचे गंध आहेत ना, हे तिचे स्वतःचे गंध आहेत बरं का. आणि जेवढे वाईट वास येतात ना, हे सगळे माणसाने निर्माण केलेले वास आहेत. एकही वाईट वास पृथ्वीचा नसतो. तसंच काय, आपण बघा ना, पाण्याचं काय रस आहे, पाण्याचा गुणधर्म रस आहे. रूप हा तेजाचा आहे, स्पर्श हा वायूचा आहे आणि शब्द आकाशाचा गुण आहे. हे नक्कीच आहे. मग आता इथे काय समजायचं, अहम म्हणजे मन आणि हिरण्यगर्भ म्हणजे बुद्धी. आणि मग अहंकार तत्व म्हणजे काय, अहंकार तत्व म्हणजे अव्यक्त किंवा अविद्या असं समजायला पाहिजे. कारण शेवटी वेदांताचा विषय आहे. आता आपण 3 अवस्थातून जातो. जागृत अवस्थेत असतो कधी स्वप्नात असतो, कधी झोपेत असतो. आता आपण सध्या जागृत अवस्थेत आहोत की नाही. आत्ता सगळेजण जागे आहेत असं समजायला काही हरकत नाही, सगळे जागे आहोत. जागृत अवस्थेमध्ये काय असतं, प्रत्येक गोष्ट आपण सारासार विचार करून करतो. जाणीवपूर्वक करतो, समजदारीने करतो. हां, आता समज चुकीची असू शकेल, विचार चुकीचा असू शकेल बरं का, पण तरी जाणूनच करतो हे नक्की. आणि विचार कुणाचं कार्य आहे, विचार हे बुद्धीचं कार्य आहे. आपण म्हणतो की ते अमका माणूस चुकीचा वागतो आपल्या दृष्टीने. आता हे जे आपण म्हणतो ते चुकीचं असेल, पण आपण ते बुद्धीच्या सहाय्याने विचार करतो की नाही. त्यामुळे आपला तो विचारच असतो. म्हणजेच काय होतं, जागृत अवस्थेमध्ये आपण प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावात तोलून पाहतो. कशी हो, बघा ना, काय करायचं, काय कारण असावं, काय कारण आहे. नाही, मला नाही वाटत असं आहे. का नाही वाटत, म्हणजेच काय, कार्यकारण भाव आहे ना. हे बुद्धीचं कार्य आहे आणि हे सर्वांना लागू आहे. जागृत अवस्था ही बुद्धिप्रधान असते, त्यात शंकाच नाही. दुसरी अवस्था असते स्वप्नावस्था, धड झोप नाही, धड जागे नाही असं. आता स्वप्नावस्था कशी आहे, मनप्रधान आहे. केवळ स्वप्नामध्ये मनातलेच विचारांचं प्रोजेक्शन होत असतं मनाच्या पडद्यावर. हे अगदी खरं आहे. आणि मनावर कसलं नियंत्रण आहे, कसलंच नाही. कार्यकारण भाव नाही, सारासार विचार नाही, काहीच नाही. त्यामुळे स्वप्नामध्ये अनेक गोष्टीची सरमिसळ झालेली आपण नेहमीच जाणतो. म्हणजे कसं होतं बघा, आपण शांत झोपलेलो आहोत कुठे, आपल्या बेडरूममध्ये. स्वप्नात काय दिसतं, आपण उठलो आणि आपल्या खोलीच्या बाहेर गेलो
आणि बाहेर गेल्यावर पोचलो कुठे माहिती आहे? आपल्या गावच्या घराकडे, कोकणातले म्हणा, घाटावरचे म्हणा, लांब कुठे असल्या घराकडे पोचलो, ओटीवर पोचलो. आजूबाजूला बघितलं, आपण त्या घराच्या ओटीवर आहोत. तिथे बाजूला बघितलं तर आपली आजी काहीतरी खुडबुड करते. आता ही आजी आज नाही आहे, 10 वर्षापूर्वी वारली, पण तिथे दिसते ती. आता जागृत अवस्थेत असं होऊ शकतं का हो? नक्कीच नाही. जागृत अवस्थेत आपण जागे झालो की लगेच लक्षात येतं की अरे इथली खोली आणि गावचं घर यात खूप अंतर आहे. या खोलीच्या बाहेर पडल्यावर गाव लागणं शक्यच नाही. आणि आजी तर मुळे आता नाहीच आहे ना, तिथं केव्हाच गेली. पण स्वप्नामध्ये सब चलतं आहे बरं का, सब चलतं आहे. हो, एका चांगल्या मोठ्या प्रवचनकारांनी मला त्यांचंच एक स्वप्न सांगितलं होतं बरं का. कसं गमतीदार स्वप्न लोकांना पडतात बघा. काय झालं होतं, एकदा दिवसा ते मुंबईतल्या एका बसमधून एका ठिकाणी प्रवचनाला चालले होते. दादरवरून कुठेतरी सायनला चालले होते. आता बसमध्ये त्यांना वरच्या मजल्यावर जागा मिळाली होती, ती सुद्धा पुढची. त्यामुळे वरच्या मजल्यावर जर पुढे बसलं तर रस्त्यावरचं सगळं दिसतंच. त्यांना सगळं दिसत होतं. काय झालं, पहिल्या सिग्नलवर गाडी थांबली. सिग्नलला थांबल्यावर काय समोरून ना, आता मुंबईत काही जाऊ शकतं ना, एक हत्ती गेला हो इकडून तिकडे. हत्ती आपण माहूत त्याला हत्तीला हाकलत होता आणि तो माहूत त्याच्यावर बसला होता. त्या हत्तीने रस्ता क्रॉस केला बरं का. आता कुठेतरी मनावर ते रजिस्टर झालं बस परत सुरू झाली, पुढे गेली, लोक रस्ता ओलांडत आहेत, चालत आहेत. आणि मग काय झालं, पुढच्या सिग्नलला गाडी थांबली. सिग्नलला गाडी थांबल्यावर एक समोरून माणूस गेला, पूर्ण सूट घातलेला. आता मुंबईमध्ये भर उन्हाळ्यामध्ये एखादा माणूस जर टाय कोट त्याच्या आतमध्ये ते जॅकेट सूट असं घालून गेलं तर लक्षात येईल की नाही हो, केवढा उन्हाळा असतो. लक्षात नक्कीच येतं. आणि दुसरी एक मड्डम गेली बरं का, शॉर्ट स्कर्ट होता, ते तिथून अशी घालून रस्ता टॉक 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 करत रस्ता ओलांडून गेली, काय हरकत नाही. आता पुढे काय झालं, सायनपाशी आल्यावर ते उतरले खाली. आणि मग आता प्रवचनाचं ठिकाण एक 10-1 मिनटावर आता जायला निघाले. वाटेत एका ठिकाणी ना माकडांचा खेळ चालला होता, भागाबाई. आता कुठल्याही लहान मुलाला काय, मोठ्या माणसाला काय, या माकडांच्या खेळाचं आकर्षण वाटतं. ते राहिले उभे त्या गोळक्यापाशी, जरा वेळ होता भाषेत प्रवचनाला, राहिले उभे बघत होते. माकडांचा खेळ चालला होता, भागाबाई होती, त्याला मजा वाटली मोठी. 5-10 मिनिटांनी गेले, मग प्रवचन झालं, सगळं झालं. रात्री झोपले. झोपल्यावर काय झालं, त्यांना एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांना काय दिसावं बरं, त्यांना असं दिसलं की हत्ती प्रवचन करतो आहे बरं का. हत्ती, त्या हत्तीने सूट घातल्या, तो प्रवचन करतो आहे आणि समोर सगळे माकडं बसलेली आहेत असं दिसलं. म्हणजे श्रोते कोण होते, माकडं होते. आणि हत्ती बसला होता कसा, तर छानपैकी तो हत्ती सूट घालून बसला होता. आणि ती त्या एवढ्याच समोरून काय झालं, समोरून एक घोडी आली. त्या घोडीने मड्डमसारखा वेश घातला होता बरं का, शॉर्ट स्कर्ट वगैरे असं घोडी गेली. आता मला तुम्ही सांगा, ह्या गोष्टींचा काही एकमेकाशी संबंध आहे का हो? पण डोळ्याने टिपलेलं चित्रण जे असतं ना, ते मनामध्ये उलटं होऊन त्याप्रमाणे प्रक्षेपण होतं. हे अगदी खरं आहे, बरोबर की नाही? त्याचे बाकीचा भाग सगळं बघितला आपण. नाही, मनाची अवस्था बघितली, स्वप्न बघितलं, जागृती बघितली. आता राहिलं काय राहिलं, सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेची अवस्था. गाढ झोपेमध्ये काय होतं, बुद्धी तर जागी नसते, मनही जागं नसतं नक्की, शरीर पण झोपलेलं असतं. मग गाढ झोपेमध्ये आपली काळजी कोण घेतं? अन्नपचन होत राहतं, श्वास व्यवस्थित चालतो. एका बाजूला झोपलं गेलं, रग लागली तर आपोआप कुशी बदलली जाते. एखादा डास किंवा मुंगीचा आपल्या शरीरावर बसली तर हात येऊन त्याला हाकलतो, मारतो. हे सगळं कोण घडतं? मग कोण करतं? कोण करतं मंडळी? जे आपलं अहंकार तत्व आहे ना, ते मात्र गाढ झोपेमध्ये सुद्धा जागा असतं, शरीराची काळजी घेत असतं. म्हणजे काय झालं पहा, शब्द स्पर्श रूप रस शब्द गंध काय, किंवा पृथ्वी आप तेज वायू आकाश काय, म्हणजे स्थूल स्तरावर किंवा सूक्ष्म स्तरावर. शिवाय मनबुद्धी अहंकार हे सगळं एकत्र केलं की भगवंताची अपरा प्रकृती झाली. पण ही प्रकृती कशी आहे? अपरा आहे. अपरा म्हणजे जड आहे, इनर्ट आहे, हालचाल नाही करू शकत. आणि आता हे पंचभौतिक जग आहे, त्याच्यामध्ये काय होतं, आणि मनबुद्धी आणि अहंकार मिळवले म्हणजे आपलं शरीर झालं ना. आपलं शरीर तरी काय आहे, 5 महाभूतं एकत्र केलेली. शिवाय मनबुद्धी आणि अहंकार मिळवलं की झालं शरीर. शरीर कसं बनलं आहे? हे 8 तत्वांचं बनलं आहे. आणि 8 तत्वांची बनलेली ही सगळी प्रकृती कोणाची आहे? भगवंत सांगताय ती माझी प्रकृती आहे. म्हणजे मग शरीर कोणाचं झालं? शरीरसुद्धा भगवंताचंच झालं की नाही? त्याचंच झालं. पण आपण काय म्हणतो, हे शरीर माझं आहे. अहो असं आपण म्हणतो खरं, मग आता माझं जर असेल तर हा देह आपलं काहीतरी मानतो का हो? आपण पाळलेला कुत्रा असला ना, तो सुद्धा आपल्या सगळ्या आज्ञा पाळतो. शरीर काहीतरी आपली आज्ञा पाळतं का? बघा ना, असं कोणाला वाटतं की आपलं रोग व्हावे? आता आपण सगळे कोरोनाच्या काळातून जातो आहे. असं एकाला तरी वाटतं का हो की मला भरपूर कोरोना व्हावा,
काय छान मजा होईल असं वाटतं का हो? नाहीच वाटत. पण तरी रोग होतात ना लोकांना, निश्चित होतात, त्यात शंकाच नाही. सर्वांना असं वाटतं की नाही की आपण अगदी फिट असावं, आपली फिगर चांगली असावी. पण किती प्रयत्न केले तरी फिगर बिघडते की नाही? नक्कीच बिघडते. किती मेकअप केला तरी ब्रेकअप होतोच ना. हा तर शेवटी अनुभवच आहे, हे खरंच आहे. आता कोणाला वाटतो की या देहापासून आपण दूर व्हावं, आपला मृत्यू व्हावा? एकाला तरी वाटतं का? कोणी मागतं का भगवंताकडे की माझा मृत्यू व्हावा? पण तरी होतो ना. काय पण टाळू शकतो का? अहो, देह केव्हा ना केव्हा तरी सोडावाच लागतो. मग त्याला आपलं कसं म्हणायचं? आणि तरी आपण काय म्हणतो, मी म्हणजे हा देह आहे, देह माझा आहे, वगैरे वगैरे. थोडक्यात म्हणजे आता आपण सगळे मीमध्ये धरतो. आता मीमध्ये असलं म्हणजेच काय होतं, त्याच्याबद्दल ममता निर्माण होते. जे मी आणि माझं आहे त्याच्यात ममता निर्माण झाली की त्याच्याबद्दल एक प्रकारचा अभिमान पण वाटतो, अहंकार निर्माण होतो. जसं माझं घर, माझा पैसा, माझी प्रसिद्धी, माझं शिक्षण, माझं कुळ, माझा धर्म, वगैरे वगैरे. आता ममता आणि अहंता या दोन गोष्टी आपल्यातून मुक्त व्हायलाच पाहिजे. त्यापेक्षा भगवंताकडच्या वाटचालीत प्रगती नाही करता येत. म्हणून तर शास्त्रामध्ये जीव, जगत इत्यादींचा उहापोह केला जातो, नाही तर कशाला करायचा? ही प्रकृती भगवंताची आहे असं भगवंत सांगतायत. आता आपण कोण आहोत? आपण सगळे भगवंताचीच लेकरं आहोत ना. त्वमेव माता पिता त्वमेव असं म्हणतोच की आपण. आणि प्रकृती कोणाची आहे? भगवंताची आहे. म्हणजे ही प्रकृती आपली आई झाली हो. ही प्रकृती आपली आई आहे. आता आईशी व्यवहार कसा पाहिजे हो? कुठल्याही आईशी केवळ सेवेचा व्यवहार पाहिजे की नाही? केवळ सेवेचा व्यवहार पाहिजे. त्यामुळे ती माझी आहे असं म्हणणं वगैरे वगैरे हे किती अयोग्य आहे पहा ना. अगदीच अयोग्य आहे. या ममतेमधून आम्ही कधी बाहेर यायचं? कसे बाहेर येऊ शकू? अहो, जे माझं असं मला वाटतं ना, ते खरोखर माझं आहे काय समजलं तर होईल बाहेर ना. ते खरोखर माझं नाही आहे. कारण जे माझं नाही ना त्याबद्दल ममता नाही वाटत ना माणसाला. जे माझं नाही त्याला नाही वाटत. आता बघा ना, काय होतं, आपल्या मालकीची एखादी सायकल असते, स्कूटर असते, 4 चाकी वाहन असतं, वगैरे वगैरे. ती जोपर्यंत आपली असते तोपर्यंत किती काळजी घेतो, सारखं रिपेअर करतो, तिला घासतो, पुसतो, ठीक ठेवतो. पण पुढे आपण ती विकून टाकतो, जुनी झाली म्हणजे. विकतो म्हणजेच काय करतो? तिच्यावरची आपली ममता काढून घेतो. मग ती मी किंवा माझी या परिघामध्ये राहत नाही. आता तिचं पुढे काय झालं याचा विचार कोणी करतो का हो? समजा 1-2 वर्षांनी तुम्हाला समजलं की आपण जी स्कूटर विकली होती ना त्या मालकाला, त्याच्याकडून ती स्कूटर चोरीला गेली हो. आणि त्या चोराने काय केलं, तिचे सगळे भाग सुटे केले आणि विकून टाकले. काय वाटलं का हो? आपल्या दृष्टीने केवळ बातमी झाली, नुसती बातमी झाली. किंवा बघा ना, आता उन्हाळ्याचे दिवस आले, एखादी बाई बाजारात जाते आणि बाजारात जाऊन एखादा थंड पाण्यासाठी मटका विकत घेते. माठ विकत आणला. आता तो तिने विकत घेतला म्हणजे त्याच्यावर तिची ममता निर्माण झाली. ती काय करते, ते समजा घर लांब आहे, तिने रिक्षा केली, तर रिक्षात माठाला धक्के बसू नयेत म्हणून मांडीवर ठेवते बरं का. अगदी मांडीवर ठेवून त्याला घरी आणते आणि जपून घरी आणला की काय म्हणते, वा आपला माठ छान आला हो घरी, अगदी पाणी भरून आता सुरुवात करू वापरायला, वगैरे वगैरे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात बातमी येते बरं का, की काल आपण जिथून माठ आणला ना त्या दुकानात संध्याकाळच्या वेळेला चुकून एक ट्रक घुसला आणि सगळे माठ फुटून गेले. काय झालं? वाईट नाही वाटलं मंडळी, उलटे मनात विचार आला की अरे बरं झालं कालच आपण आणला, आता आज काय झालं असतं बघा. म्हणजे काय आहे, जिथे जिथे ममता आहे ना तिथे तिथे अहंता पण आलीच, अहंकारसुद्धा येतो. आणि टिकवलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे अशी भावना येते. आता ही महंता आणि अहंता कशातून निर्माण झाली हो? मी देह आहे, हा देह माझा आहे यामधून ना. आणि गंमत हे आहे की प्रत्येकाला हे माहिती आहे बरं का, प्रत्येकाला माहिती आहे की शेवटी जे मी आणि माझं आहे ते सगळं इथे ठेवून जावं लागेल. यातलं काहीही बरोबर नेता येत नाही. आणि तरीसुद्धा माणूस शेवटपर्यंत वस्तू व्यक्तींच्या मोहामध्ये फसतो की नाही? राहतोच, फसतो, ममतेमध्ये अडकतोच आणि भगवंतापासून दूर जातो. या संबंधात सुद्धा एक गोष्ट सांगतो ना. पंजाबमधले एक संत होते बरं का, पंजाबमधले. ते एका ठिकाणी राहायचे. आता रोज सकाळी उठल्यावर जरा फिरायला जायचे जवळपास. त्यांच्याजवळ एक घर होतं. त्या घराच्या बाहेर ना असे ओळीने बरेच झेंडे लावलेले होते. आता सामान्यपणे झेंडे काय घराच्या समोर कोणी लावत नाही. एखादी कॉन्फरन्स असते तिथे असतात किंवा पंचतारांकित हॉटेल वगैरे असतात ना, त्यांच्यावर अनेक रंगीबेरंगी झेंडे लावलेले असतात. पण ह्या माणसाने आपल्या घरावर झेंडे लावले होते बरं का. आता महाराज आपले बघायचे विसरून जायचे, काय करणार. एक दिवस त्या घराचा जो मालक होता ना तो त्यांना भेटायला आला. तो म्हटलं, महाराज माझी तुमच्यावर फार भक्ती आहे हो, तुमच्यासाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे, काहीतरी मी करावं. काय तुमच्यासाठी करू सांगा. महाराज म्हणाले, तरी बघूया आपण,
पण मला एक सांग, मला एक कुतूहल आहे रे, तुझ्या घरावर हे झेंडे कसले लावलेस? तो म्हणलं काय महाराज सांगू का, मला पैसा मिळवायला अतिशय आवडतं. मी काय करतो, 1,00,000 झाले की एक झेंडा लावतो. असं करत करत बघा 100 झेंडे झाले ना की 1 कोटी रुपये होतात. की मग मी काय करतो, 1 कोटीचा एक वेगळ्या रंगाचा झेंडा लावतो आणि मग हळूहळू असे झेंडे वाढवत नेतो. आता बघा ना, आत्ता जर मोजलेत ना तर 99 झेंडे आहेत. म्हणजे आता अजून एक झेंडा लावला की तेवढा आणखीन 1 कोटी माझे वाढले असा अर्थ होईल त्याचा. मग त्याचा एक नवीन झेंडा लावीन, असं चालू ठेवतो. भगवंत महाराज म्हणाले, बा फार छान आहे बाबा, म्हणजे तुम्हाला पैसा सांभाळणं जमतं याचा अर्थ, ज्या अर्थी तुम्ही करता त्या अर्थी. हो मग म्हटलं जमतंच ना, म्हणून तुम्ही एवढं सगळं केलं. हां म्हटलं, तर मग आता चांगलं झालं. तुम्ही मला म्हणालात की माझं काहीतरी करू इच्छिता, तुम्ही काम करू इच्छिता. आता मला तर काहीच नको आहे, तुम्ही मला काय देणार? पण एक काम करा. त्याने काय केलं, खिशातून एक गंजलेला खिळा काढला, खिळा तो त्याला दिला. ते मला, हे बघा तुम्हाला वस्तू सांभाळायला चांगल्या जमतात बरं का, तेव्हा तुम्ही या खिळा जरा सांभाळून ठेवा, माझा अतिशय आवडत आहे बरं का. आणि मग काय करूया, मृत्यूनंतर स्वर्गात आपली दोघांची भेट होईल ना, तेव्हा मला द्या, म्हणजे झालं. तो माणूस म्हणाला, महाराज माझी काही चेष्टा करता का हो? अहो मृत्यूनंतर यातलं काही नेता येत नाही हो. खिळा कसा नेणार मी, तुम्ही तरी काय नेणार आहात? काहीच नेता येत नाही. त्यामुळे मला काही खेळा नेता येणार नाही, आपलं तुमचा तुम्हाला परत घ्या. महाराज हसले हो. ते म्हणाले, बाबा हे सगळं माहिती आहे ना, मग कशाला झेंडे लावतो, काय उपयोग आहे? बघा ना, आपण जगात सगळे व्यवहार करत असतो की नाही, तो व्यवहार करताना ममता आणि अहंता यांच्या माध्यमातूनच करतो ना, यात काही शंकाच नाही. म्हणून मग ममता कमी करायची असेल तर काय करायचं, व्यवहार करतानासुद्धा ध्यानात ठेवायचं की इदम न मम, हे माझं नाही आहे, हे माझं नाही. आज मी वापरतो आहे खरं, पण हे माझं कायमचं नाही. हे ध्यानात असलं ना की मग वस्तू व्यक्तीमध्ये राहूनसुद्धा माणसाच्या मनामध्ये माणूस मनाने यात फसत नाही. हे अगदी खरं आहे. आता मी सांगितलं मग अशीच की व्यवहार करतानासुद्धा मी माझे शब्द वापरावे लागतात आणि ते वापरलेच पाहिजेत. ते टाळून नाही चालत, कारण आपल्यासारखं काही जग नसतं. व्यवहार करताना जरूर वापरावे या शक्काच नाही, कारण नाही तर काय होतं माहिती, मोठा गोंधळ होतो. एक चांगला साधक होता बरं का, छान. आणि एक रात्री सत्संग होता मोठा छानपैकी अध्यात्मावरचा. ते सत्संग उरकून हे महाराज रात्री 12च्या सुमारास स्कूटरवरून घरी जात होते. आता चुकून ते वनवेमधून जायला लागले हो. आता वनवेच्या शेवटी रात्र असूनसुद्धा नेमका त्यांच्या नशिबाने एक हवालदार होता, त्याने अडवलं. हो महाराज कुठे चाललात? म्हणाला घरी चाललो आहे. असं काय? तर आता हवालदार चौकशी करायला लागला. म्हणाला ठीक आहे थांबा, वनवेमध्ये तुम्ही आहात, तुमचं नाव काय सांगा. हे काय म्हणाले, अहो पोलीस भाऊ काय आत्मा विचारताय, कशी शरीर, नावं शरीराला असतात हो, आत्म्याला कुठे नाव असतं? मी आत्मा आहे, मला कुठलं नाव आलं आहे? त्यामुळे नाव बिवाची चौकशी करू नका हो. आता हवालदार काय बोलणार, तो विचित्र बघायला लागला. तो मला ठीक आहे स्कूटर कोणाची आहे? म्हटलं स्कूटर कोणाची असणार, जगामध्ये आपलं काय असतं? काहीच नसतं, सगळं भगवंताचं आहे हो. तुमचं माझं काय आहे, भगवंताचं आहे. हवालदाराने काय केलं, सरळ सांगितलं चौकीवर चला. अहो त्याला चोर म्हणून अटक केली हो. कारण काय की त्याला वाटलं स्कूटर चोरीचे. आता तो तर साधा व्यवहारी माणूस होता ना, शेवटी सोडवायला किती सायास पडले काय सांगता येत नाही हो, असं होतं. त्यामुळे काय होतं, व्यवहार करताना जाणीव ठेवावीच लागते हो, तसंच बोलावं लागतं. पण मनातल्या मनात जाणीव असावी, आसक्ती असू नये, ममता नको, हे माझं नाही हे लक्षात ठेवावं. बघा ना, ईशावास्योपनिषद या बाबतीत स्पष्टपणे सांगतं की मग व्यवहारात कसं वागावं माणसाने. ते म्हणतात, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा हृदय कस्यस्वित धनम. ईशावास्य काय म्हणतं, जगामध्ये जे जे काही आहे ना ते सगळं ईश्वराने व्यापले आहे, त्याचंच आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. आपलं या जगात काहीही नाही आहे. त्यामुळे त्यागाने भोग घ्या. मग जगात पाठवलं कशाला भगवंताने आम्हाला, जर त्याचं आहे तर? ते म्हणतात घ्या ना, भोग घेण्यासाठी पाठवलं, त्यागाने भोग घ्या. इतरांच्या धनाचा लोभ धरू नका, पण त्यागाने भोग घ्या. आता हे कसं समजायचं, त्याग आणि भोग एकमेकांचे विरोधी आहेत. त्यागाने भोग कशा घ्यायचा? अगदी एक साधं उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल. समजा आपण एखाद्या गावामध्ये गेलो, कोणाकडे तरी पाहुणे म्हणून गेलो, कल्पना करा. आता पाहुण्याचं स्वागत स्वागत भारतीय संस्कारात कसं होतं, छानच होतं की नाही. त्या घरात जे जे काही चांगलं आहे ते तुम्हाला दिलं जातं. ते लोक जर नेहमी रेशनचं अन्न खात असतील तर तुमच्यासाठी वेगळा तांदूळ आणतात घरात. त्या घरात जी काही उत्तम गादी असेल ती तुम्हाला दिली जाते. आणि समजा एखादं घर जरा श्रीमंत आहे, त्यांची स्वतःची गाडी बिडी आहे, तो यजमान काय करतो, ड्रायव्हरला सांगून तुम्हाला त्या गावात फिरायची व्यवस्था करतो, हे सगळं करतो. म्हणजे त्या घरात जी जी काही सुखं आहेत ती सगळी तुम्हाला मिळतात उपभोगायला.
पण हे सगळं उपभोगताना मला ते कायम जाणीव असते की नाही हो, हे माझं नाही आहे, इदम न मम, हे सगळं इथेच ठेवून जायचं आहे. कारण हे कुणाचं आहे? हे त्या यजमानांचं आहे, यातलं मला काही नेता येणार नाही. तसं जगात वागावं असं भगवंत सांगतायत मंडळी. उत्तम भोग मिळत आहेत ना, जरूर घ्या ना, काय बिघडलं, काहीच हरकत नाही आहे. त्यासाठी तर जगात तुम्हाला भगवंताने पाठवलं आहे. पण हे भोग भोगताना इदम न मम, हे माझं नाही, लक्षात ठेवा. आणि हे नीट समजावं ना, म्हणून भगवंताने अपरा प्रकृती पराप्रकृतीची चर्चा केली बरं का. आता ही अपरा प्रकृती कशी आहे? जड आहे, भगवंताचीच आहे पण जड आहे. आणि भगवंताचीच आणखीन एक प्रकृती आहे बरं का, चेतन प्रकृती. तिच्याबद्दल आता भगवंत पुढच्या श्लोकात सांगतायत, बघूया. हरिओम.